मंडळी सुरू करूया आपली सुपरफास्ट लाफ्टर राईड. मंडळी, कलाकार असो किंवा सामान्य माणूस, संसार सगळ्यांचा सारखाच असतो. आता इथे एका गीतकाराच्या संसाराची मैफिल सजणार आहे, जी सजवणार आहेत विनोदात पांडित्य मिळवलेले दोन उस्ताद, अर्थात विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, परी तू माझी एक नंबरी. काय सुचतच नाहीये. गीतकार समीर चौगुले, काय झालंय काय आज तुम्हाला? सुचत नाहीये. चला चला डोकं लावा. हॅलो. हा 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 सर, हा सर, बोला बोला. हा हा सर, मी लिहितोच आहे, गाणंच लिहितो तो. हो हो, नाही माहिती आहे मला, थोडा लेट झाला आहे. हो हो, नाही नाही, काय ते सुचणं सुद्धा एक क्षणांचं देणं असतं ना, म्हणजे कधी सुचेल काय. नाही नाही नाही, अजून लेट नाही करणार सर मी. हो माहिती आहे मला, शूटिंग सुरू आहे तुमचं. हो 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 सर, हो सर, हो लगेच देतो सर, 4-5 तासात गाणं देतो. हो येस येस. चला चौगुले, लिहा लिहा लिहा. अहो, या 2 साड्या आणि 2 पॅन्टी पण लिहा. हो हो, 2 साड्या 2. काय लिहायला सांगतेस तू मला? इस्त्रीचे कपडे. इस्त्रीचे कपडे नाही लिहितोय मी, चित्रपटाचं गाणं लिहितोय मी. अगं बाई, अजून तेच लिहिताय का? काय ग बाई, काय हो, 8 ओळी खरडायच्या मेल्या, त्यासाठी 6-6 तास खाता तुम्ही. फारच स्लो आहात तुम्ही, खूप स्लो. बघितलंय ना आपला हनीमून पासून तुम्हाला. काय बोलतेस तू? काय बोलतेस? आपला हनीमून तुमचा पहिला सिनेमा नाही का? सिनेमा. त्या सिनेमाची गाणी लिहायला सुद्धा 15 दिवस घेतले होते तुम्ही. काय ना, गाणं लिहिताना ना, गाण्याची जी सिच्युएशन आहे ना, त्याचा अभ्यास करावा लागतो. ढोकळा नामक एक सिमेंटचा तुकडा बनवतेस ना, ते करणं एवढं सोपं नाहीये ते. गुड सेन्स ऑफ ह्युमर आहे, गुड सेन्स ऑफ ह्युमर. माझा चांगलाच आहे, तुझा सेन्स ऑफ ह्युमर काय ते बघ. परवा तुम्हाला सांगतो, 5 रुपयात दुधी हलवा हा जोक ऐकला, 2 तास हसत होती. तुला पुन्हा हसायला येते? बाबीजी कैसा दिया? 5 रुपये दुधी हलवा. मग जायचं आणि दुधी हलवायचं. अगं बालिश जोक याचा, बालिश जोक. 5 रुपये दुधी हलवा. ए जागा तुम्हाला लिहू दे का? बरं तुम्ही आठवण करू नका, मला खूप हसू येतं. बालिश काहीतरी दुधी. 5 रुपये दुधी हलवा. अगं बस करा, एवढा कुठे जोक आहे तो मोठा? आय आय आय, बस बस बस, खूप हसू. तर तुम्ही आटपा, तुमचा कचरा आटपा पटपट. कचरा नाहीये, दॅट्स अ क्रिएटिव्हिटी. हा बरं बरं, ती काय ती सांडली ती उचला आणि चला लिहा, चला पटपट निघायचंय. कुठे निघायचंय? मग तुम्ही विसरला काय? जयू कुठे जायचंय लक्षात आहे ना? तिच्या घरी पार्टी आहे, हाऊस वॉर्मिंगची. विसरलात का तुम्ही? अजून नाही करायचं, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं जायचं. ए हा सूर नकोय मला, सांगून ठेवतो. कामात आहे मी इकडे. हे गाणं महत्वाचं आहे, प्रोड्युसरला गाणं द्यायचंय, शूटिंग थांबलंय तिकडे. हे असले सूर माझ्या समोर नाही पाहिजे, सांगून ठेवतोय. एक तर माझं टाळकं सटकलंय, अजून सटकव नको टाळकं माझं. बरं चिडू नका, शांत व्हा, शांत व्हा. हो ग बाई, शांत होतो मी. शांत शांत झालात ना की सुचेल काहीतरी तुम्हाला. शांत व्हा. हे मी मदत करू का तुम्हाला? तू मला मदत करणार? गीतकार मशरूम सुलतानपुरी असं म्हणतेस तू? तू मला मदत करणार? मशरूम सुलतानपुरी हेच नाव आहे त्यांचं, मशरूम सुलतानपुरी असं नाव आहे ते. मला मदत करते समीर चौगुलेला तू मदत करणार? काय एवढं समीर चौगुले मला माहितीये. तुमचं सुद्धा नाव लागण्यासाठी प्रोड्युसरचा फोन आला की गीतकार म्हणून नाव लावा हा पोस्टरवर, असं सांगताच ना. आलं का छापून नाव? आलं का? हे बघ, मी समीर नाव किती मोठं आहे ना हे तुला नाही माहिती. सर्च कर नेटवर. कभी खुशी कभी गम, आशिकी, राजा हिंदुस्तानी असे चित्रपटांची गीतं मी लिहिली आहेत, कळलं ना? सर्च कर, समीर नाव येईल की नाही बघ. ते समीर अंजान, तुम्ही समीर आत्यान. नावात साम्य म्हणून लगेच क्रिएटिव्हिटी मध्ये साम्य येणार नाही. मला नको शिकू, जा तू. शहाणपणा मला नको शिकूस. ऐका ना, मी करू का मदत तुम्हाला? काय मदत? जमणार आहे का तुला? जमणार आहे तुला? तुम्ही सांगा ना मला, सिच्युएशन सांगा. अगं कळणार आहे का तुला सिच्युएशन? सांगा ना, मी मदत करते ना तुम्हाला, सांगा तर. बरं ठीक आहे, ऐक सिच्युएशन ऐक. हिरोईन आहे, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे. ओके, त्यामुळे तिचं ते हिरोशी लग्न झालेलं आहे ते ती विसरलेली आहे. त्या वेळेला हिरोच्या तोंडी हे गाणं आहे. ओके, अच्छा, ओके. द्या 1 मिनिट, वही द्या. द्या वही पण द्या 1 मिनिट.
आत्ता लिहितेस तू गाणं? हो त्याच्यात काय एवढं विशेष. एक मिनिट. अच्छा लॉस, मेमरी लॉस. नाही हा शब्द नाही बरोबर. हे चांगलं. हा हे चांगलं आहे. येस झालं का? हो झालं. हे घ्या हे एवढ्या लवकर गाणं केलंस? बघा तुम्ही मस्त झालंय. वाचा सारा रा 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 हे काय? पुढे वाचा ना. चारा रा रा हे गाणं आहे का? मला नको सांडपणा शिकवू. चल ग. अहो असं काय करता? अहो तुम्ही जळू नका, हा? नाही चिडू नका. आणि खरं सांगू का, मला काही तुमच्याशी कॉम्पिटिशन करायची नाही. माझी काही कॉम्पिटिशन आहे का तुमच्याशी? हा. मला काही घरातल्या घरात अभिमान सिनेमा नाही बाबा व्हायचा. मोठी तू शाणी अभिमान सिनेमा करणार. तू मोठी होणार स्टार. तुझा मला कॉम्प्लेक्स येणार. घे चल गे तू जागे काम कर तुझं. एवढं काही चिडताय? अहो माझा हेतू चांगला आहे. नको ठेवूस तू हेतू चांगला. का? आयुष्यात जेव्हा जेव्हा हेतू चांगला ठेवलायस ना तेव्हा काहीतरी अघटित घडलंय. तुला माहिती ना प्रतापगडावर आपण सगळे गेलो होतो, टकमक टोकावर उभे होतो. तेव्हा तुला काय गरज होती? माझी आई तिकडे उभी होती. वा सासूबाई एका दमात तुम्ही गड चढून आलात, शाब्बास म्हणून पाठीवर थाप मारली. आई गेली माझी दरीत फेकली गेली समोर. किती काय वाटेल ते बोलता. मी स्वतः हात धरला होता त्यांचा. हात धरला नसता तर गेली नसती का? आपण धरला वाचवलं ना त्यांना. अरे तुम्ही पण फार अतिशयोक्ती करता बाबा. सासूला ठपाक्कन मारायची गरज काय होती पण? अहो आनंद झाला मला. शाबासकी दिली त्या पडल्या. आता हात धरला हात. गेल्या आठवड्यात माझ्या बाबांची 75 होती. आता हा? एक मिनिट. तेव्हा काय झालं? त्यावेळेस माझी काही चूक नव्हती. चूक नव्हती? नाही माझी काही. त्यांना काय गरज होती असं बोलायची? ते काय म्हणाले, माझी सून मला अगदी माझ्या मुलीसारखी आहे. अगं ते म्हणाले सून मुलीसारखी आहे म्हणून काही बा म्हणून त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं. मग मी लहानपणापासून माझ्या बाबांच्या मांडीवर बसते. अगं, पण माझ्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. हे पहिला माणूस असेल जगातला ज्याला थायरॉइड झाला. त्याचे थायरॉइड सारखा झाला होता. बघा तुला गरज होती का? इतर बायकांचे नवरे ना त्या बायकांना अलंकार देतील, पण तुम्ही ना आयुष्यात एक अलंकार दिला नाही मला. पण अतिशयोक्ती अलंकार भरभरून घातलेत गळ्यात ना. हे तू जाग मला टोमणे मारू नको. क्रिएटिव्ह माणूस मी, क्रिएटिव्ह माणूस. ठीक आहे क्रिएटिव्ह आहात ना. 4 ओळी सुचतायत का मग? लिहिलंय. सुचतायत? तुला काय वाटलं 4 दिवस हा कचरा केलाय म्हणजे मला काही सुचलेलं नाहीये? 4 ओळी सुचल्यात मला. बस तिकडे बस ऐकवतो. ऐकव. हे बघ. हा चांद उगवला गालावरी, हा, हा. दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी एक नंबरी एक नंबरी. ही शब्दांची ताकद आहे, हे सामर्थ्य आहे. अहो मला ना ह्या तुमच्या शब्दांवर ना एक चाल सुचते. मी तुझ्या बापाला जाऊन सांगी चाल. ऐकव तर तुम्हाला. मला नको सांगू चाल. नाही गरज नाही. तुम्ही ऐकून तर घ्या. मला काय म्हणायचंय, उद्या तुमचंच नाव होईल गीतकार आणि प्लस संगीतकार. 2 डबल पैसा. तेवढा संसाराला हातभार गरज लागेल. नाही का काय? ऐका ना तुम्ही. नाही गरज आहे. ठीक आहे बरोबर. कसं ऐका नाही ऐकणार. मी ऐकवते ना. बायकांचं काय बाई, बायकांचं कोण ऐकतं? नका ऐकू. बरोबर. तुमचा पुरुषी अहंकार येणारच. पुरुषी हेकेखोरपणा दाखवा तुम्ही. याच्यात हेकेखोरपणा. दिस इज हेकेखोर. मला. मी हेकेखोर कसलंय नाहीये. मला? मी नाहीये हेकेखोर. काय दिसतंय ना चेहऱ्यावर दिसतंय बघा. हेकेखोर. आतला काळा पुरुष सांगतो हेकेखोर हेकेखोर हेकेखोर. नाहीये हेकेखोर. हा बघ तू चाल सांग. मी लावतो ती चाल. हेकेखोर नाहीये मी. अजून वाटतंय हेकेखोर नाहीये मी. जोकर वाटते अरे तर. गप्प बस. हेकेखोर नाहीये मी. चाल सांग. हा? सांग. एवढा ऍटिट्यूड असेल तर अरे नाही ऍटिट्यूड. ऍटिट्यूड नाही. हेकेखोर नाहीये मी. हा, ठीक आहे. चाल सांग. लहान मुलासारखं करू नका आता. द्या इकडे. हे गाणं. हा? चाल. हात. नीट आहे का? हा मला माहिती आहे. नीट ऐका तू नको सांगू. मी जरा शब्द इकडे इकडे फिरवले तर चालेल ना तुम्हाला? चालेल. ऐका पुरुषी ऐका ऐका. हेकेखोर म्हणू, पुरुषी हेकेखोर म्हणू. हा हे 2 आवर्तन घ्यायला लागतील. आवर्तन? श्रुती बेटीवर पण चांगलं असेल. काय बोलतो? हा ऐका ऐका. हेच 4 ओळी आहेत ऐका ना. ऐका ना ऐका. ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी, तूच माझी परी एक नंबरी. नंबरी 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 नंबरी. हे चाल लावली गाण्याला तू. परत ऐको. परत ऐको. हा ऐको बरं. ला 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 ला. हा ते माहितीये. ला पुढे. ला ला ला. हा चांद उगवला गालावरी, डोंगराला आग लागली पळा पळा, दिसतेस तू एक नंबरी, डोंगराला आग लागली पळा पळा, तूच माझी परी, जास्तीची मेजॉरिटी, तूच माझी परी. जास्तीची मेजॉरिटी, जास्तीची मेजॉरिटी.
आणि हे काय एक नंबरी ते कशावरून सुचलं? कबड्डी कबड्डी अरे कबड्डी लहानपणी खेळण्याची ज्या गाण्याच्या चाली आहे चांगले नव्हे, चालेल का नव्हे, तुला काही येत नाही नव्हे, चल का जातो लक्षात राहतं लोकांच्या. काही गरज नाहीये चांगले उडती गाणं लोकांना आवडतात. नाही माझा थांब, ऐका तुम्ही. शांत बस जरा आता शांत कोणतरी काय? आलंय त्यांच्या समोर तमाशा नको तमाशा काय मी असं करते का तमाशा प्रोड्युसर साहेब अरे या ना सर तुम्ही इथे कसे आलात हे मागे कर ना जरा इथे कसे आलात म्हणजे गाणं तर देत नाही आहात ऍडव्हान्स घेऊन बसलात हा हो ऍडव्हान्स घेतला आहे मी बरोबर आहे आज देणार होतो गाणं मी अहो, कधी आज देणार नाही काम सुरू आहे त्याचं तुम्ही गाणं देणार मग मी अमीर हडकरकडे पाठवणार तो केव्हा चाल लावणार हो बरोबर आहे ते बरं बरोबर हे आहे. गाणं कोण गाणार आहे कोण नेहा ठाकूर एक गाणं पाठ करायला 3 महिने घेते ती वा. करायचं कधी गाणं नाही, बरोबर आहे. अहो, प्रत्येक दिवसाचे पैसे मोजतोय मी चौगले खरं खरं बरोबर आहे. आज देणार होतो कसं आहे ना आज एका क्षणात मला गाणं आत्ता पाहिजे नाही असं एकदम नाही ना कारण गीतकाराचं मला गाणं आत्ता पाहिजे ऍडव्हान्स घेतलाय नाही तर ऍडव्हान्स परत द्या मला गाणं आत्ता पाहिजे बरोबर आहे तुमचं काय गीतकाराचा हा मूड असतो त्या गीतकाराच्या मूडला ऍडव्हान्स चला विषय संपवा नाहीतर मला गाणं आत्ता पाहिजे मला चौगले नमस्कार नमस्कार हा, वहिनी नमस्कार अहो काय नाही. किती दिवस झाले गाणंच देत बायको नाही यांची बायको नमस्कार. नमस्कार, अरे नमस्कार. जा चहा वगैरे बघ हो. चहा चहा नको मला गाणं हवंय ऍक्च्युली ना माझं हे गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे मी तुम्हाला अक्कल आहे तुला ऐकवते हे त्याला ऐकवणारस तू चौगले चौगले एक मिनिट चौगले बालिश काय आहे. काय बोलत वहिनी माझं गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे बालिश. तर मी ऐकून दाखवू का तुम्हाला Please ऐकवा. ऐकत Please, please ऐकवा. अगे हे इकडे सिरियस टॉक चाललाय जरा. एक मिनिट चौगले तुमच्याकडे गाणं तयार आहे नाही, आपल्याकडे नाही मग आहे. त्यांच्याकडे तयार आहे त्यांना ऐकू दे वहिनी प्लीज ऐकवा नाही नको हे नको म्हणत असतील तर राहू दे हा, चल मोठे शहाणे नको बोल आता वहिनी प्लीज अहो ऐकू का हा ऐकव इतकं विचारतेस कधी मला घरात आज 4 वेळा हे ऐकू का हा? चौगले हा, नाही का कॉन्फिडन्स लूज करताय नाही, वहिनी हो ऐकवा. हा ऐका ला 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 हो हो वहिनी हे बघा आतून आलं क्या बात आहे तुम्ही मध्ये मध्ये म्हणा हे असं म्हणा हा. Yes, हा, yes, ऐका, नका, ऐका, नका Yes, म्हणू, yes, नका come म्हणू. on. तुम्ही पण म्हणा हो, मी नाही म्हणणार एक्सक्यूज मी मदत नाही करा म्हणणार जरा. हा, 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 ला 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 हे, ला 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 हे, हा चांद उगवला गालावरी दिसतेस तू एक नंबरी तूच माझी परी तूच माझी परी एक नंबरी 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 बस झालं गाणं झालं झालं गाणं हे गाणं कोणी लिहिलंय हिने लिहिलंय बघितलं ना बालिश गाणं आहे, बोललो होतो चाल सुद्धा हिनेच दिले हिनेच दिले वहिनी माझा सिनेमा पुढचा तुमच्यासाठी फिक्स बघा बघा हा? बघा पुढचा सिनेमा फिक्स या सिनेमाची गाणी तुम्हीच लिहायची आणि तुम्हीच संगीतबद्ध करायची आहे अरे यही जॉनर चाहिए था भाई जॉनरने बालवाडी अरे ऐकलं हेच आहे ह्याच जॉनरच्या शोधात होतो क्या तुझ्या आतून येतंय ना क्या बात आहे वहिनी ला 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 हे बघा आतून येतंय डोंगराला आग लागली पळा कमाल ओ माय कमाल आहे आपण तुझं लहानपणी माझी ऐकलं. परी तुझं माझी परी जास्तीची मॅच्युरिटी मी उभा आहे तरी हे होतं क्या बापरे, बात आहे बापरे, वहिनी thank you, thank you. ऍडव्हान्स कुठे नाही ऍडव्हान्स आहे पण लवकर द्या ऍडव्हान्स जास्तीची मेजॉरिटी ह्याच्यावर गाणं चौगले मला हा जॉनर प्रचंड असं जे आतून येतंय ना क्या लवकर द्या द्या. लवकर ऍडव्हान्स एक दिवस दिला असता तर मी परत द्या द्या आता गेलं का मागचं आता काय देताय हे असेल. वहिनी हा ऍडव्हान्स या फिल्मचा या पुढची प्रत्येक फिल्म तुम्ही असणार नाही, नाही. गाणी तुम्हीच लिहायची संगीतबद्ध पण तुम्हीच करायची नाही, तुम्ही नाही करू आणि शकत. हे हवं आहे आपल्याला नाही, नाही, क्या तुम्ही नाही करू बात आहे. शकत असं. कमाल आहे ला बोला. ला 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 ला. हे, ला 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 ला. हे, चांद उगवला गालावर. अरे जा ना खड्ड्यात जा ना तू बाई ऐका ना माझं ऐका ना माझं ऐका ना तुम्ही जाऊ नका मला द्या ना. क्या बात आहे वहिनी. एक कमाल आहे कॉमेडीच्या या झकास मेन कोर्स नंतर डेझर्ट तो बनता है ना बॉस. आपल्या या हास्य जत्रेत नेहमीच धमाल करणारे 3 हास्य महारथी आता त्यांच्या ह्यांचं करायचं काय या नाटकातील एक सुंदर प्रसंग सादर करणारे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. समीर चौघुले, पंढरीनाथ कांबळे आणि विशाखा सुभेदार. अहो मी काय म्हणते हे पोपटराव वाड्यात आहेत ना पटकन त्यांना वाडा विकून टाकावं म्हणजे मी लगेच हनीमूनला जायला मोकळी
अहो आता मग अशी घटस्फोटाच्या वार्ता करत होता, आता लगेच हनीमून. नाही, घटस्फोट तर मी घेणारच आहे, पण हनीमून वरून आल्यानंतर. काय हनीमूनला जायचं माझं आधी ठरलंय ना. मला तर बाई हा वाडा विकून त्यातून येणाऱ्या पैशातून मस्तपैकी फिरायला जायचंय. काश्मीरच्या थंडीत बर्फावर स्केटिंग करायचंय. लोळून लोळून बर्फाचा उकरून उकरून खायचा. शिमला का आला? शिमलाला जाऊन पावसात भिजायचंय. मक्याच्या कणसावर ताव मारायचा. गोव्याच्या बीचवर जाऊन पवायचंय. खेकडे आणि मासे तळून खायचे. अरे या बाईला काय भस्म्या झालाय काय? जिकडे जाईल तिकडे खायचंच सुचतंय. नाहीतर काय. अरे फिरायला तर मी जाणार आहे. मी ताजमहलला भेट देणार आहे. हा ताजमहल ताजमहल तो बघायला समजतनीच आवडतोय. बघायला नाही जाणार आहे, मग ते चटई टाकणार आणि झोपणार आहे मी. मला शहाजहानचा इगो हर्ट करायचा आहे. अहो पण तुम्ही एवढं फिरणार फिरणार म्हणताय, या वयात जमणार आहे तुम्हाला? नाही, तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हातारे आहोत? एक वेळ हे झाले असतील म्हातारे, पण पोपट जरा माझ्याकडे बघा. आजही वाडा विकत घ्यायला आलेली माणसं मला विचारतात, अहो तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न झालं का तुम्हाला काय विचारतात? तुमचं म्हणजे माझं लग्न झालंय का असं मला विचारतात. आजही लोकांना मी यांची मुलगी वाटते. हो मुलगी वाटते. सायामी तिळ. अरे मी आजही रस्त्याने जायला लागलो ना तर बायका माझ्याकडे वळून वळून बघतात. हे तुम्हाला कसं कळतं? त्या माझ्याकडे वळून वळून बघतात की नाही हे मी त्यांच्याकडे वळून वळून बघत असतो. म्हणूनच लागलाय हा पट्टा. साखळी बांधून ठेवायला पाहिजे. बघा, त्याची रूपावर जळते बघा माझ्या. अगं बाई, काय? बाई, बाई. काय? हे का रूप आणि यावर का चढायचं? हे पोपटच सांगतील कोण कोणापेक्षा सुंदर दिसतात. ठीक आहे पोपट, माझ्याबद्दल मत नोंदवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची. मला वाईट बोललेलं, माझ्या विरुद्ध बोललेलं मला चालत नाही. आता बोला. पोपट मलाही चालत नाही. आता सांगा. आता काय सांगणार? सांगणार मी सांगणार. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अमिताभ जया. ए साला, एक मिनिट. ए साला, या जयांगी मोठेपणा मला यातना कठीण साला. हे बघा हो. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे दिलीप कुमार सायराबानू. ए भाई कोई है? अगं भैया. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अजय अतुल. आम्ही तुम्हाला अजय अतुल दिसतो? अजय अतुल दिसतो? अरे मी आजही थुलथुलीत आणि तुलतुलीत आहोत. नाही म्हणजे तुम्ही अजय अतुलच्या गाण्यासारखे एकदम एनर्जेटिक आहे. Oh, really? मेंटेन कसलं मेंटेन ठेवलंय अजून पण तुम्ही एकमेकांना. थँक्यू. मग ते माझ्यामुळे मी यांना चांगलं खाऊ पिऊ घालते ना म्हणून. पण तुम्हाला सांगू का, या माणसाच्या अंगात अजिबात ताकदच नाहीये. देवाने जी काही ताकद दिली ती हिलाच दिलेली आहे, फक्त बुद्धी द्यायचा विसरला. गप्प बसा, हा गप्प बसा. तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. ए तुझ्यापेक्षा मी हुशार आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. हे पोपट सांगतील कोण कोणापेक्षा जास्त हुशार आहे ते. ठीक आहे. पोपट सांग, आहे की नाही मी हुशार? अदेख हुशार आहे, अदेख हुशार, अदेख हुशार. अहो मेद बघून नाही हो, मेंदू बघून ठरवतात हुशारी. हे बघा. माझंही तेच म्हणणं आहे हो. अहो, हिच्याकडे फक्त बळ आहे, बुद्धी दिलेलीच नाहीये. बुद्धिबळ. बाई घाबरायचं नाही. आपण बुद्धिबळ खेळूया, म्हणजे लगेच ठरेल ना कोण कोणापेक्षा हुशार आहे ते. ठीक आहे, बुद्धिबळ खेळूया. नाही मी सांगतो ना, तुम्ही हुशार आहे. बघितलं म्हणजे मी मूर्ख आहे? नाही तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी मूर्ख आहे. तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी हुशार आहे? नाही तुम्ही मूर्ख आहे. म्हणजे मी हुशार आहे. तुम्ही मूर्ख अरे आहे. दोघांना काय मूर्ख अरे म्हणता? थांबा. खेळा बुद्धिबळ आणि आपली हुशारी ठरवा. चल घेऊन ये. आता बघा. तुम्ही आमचे परीक्षक. ठीक आहे. हे घ्या. एक मिनिट. तू आधी मला सांग, तुला पांढरी प्यादी हवी आहेत की काळी प्यादी? मला अर्धी पांढरी अर्धी काळी. अशी अर्धी काळी पांढरी घेऊन नाही खेळत बुद्धिबळ. पोपट तुम्हाला काय कळतं बुद्धिबळातलं? तुम्हाला काय वाटलं आम्ही अजून इटी दांडू पाशीच तटलोय वय? आम्ही बी खेळतो बुद्धिबळ. अय्या मग खेळा ना. बुद्धिबळ तिघात. मग काय झालं, आम्ही मारलेले प्यादे असे उचलायचे, मध्ये लावायचे आणि खेळायचे. चले तयार आहेस तू? ओ माझ्या घोड्याची चाल. येऊ द्या. घोडा 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 अरे. घोडा 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 लागला. घोडा 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 माझ्या घोडाने तुझा साबण मारला. यस प्याद मारलेला आहे. अहो असं कसं मारला? अहो घोडा अडीच घर चालतो, तुम्ही सरळ चालवलं ती बी इतकी घर. पोपट घोडा कोणाचा आहे? तुमचा. मग मी चालवणार तसाच तो चालणार. हा चले तुझी चाल. आता हा हत्ते, आता हा हत्ते.
हत्ती तुमचे 2 प्यादे मारणार. हे बघा, माझे हत्ती तुमचे 2 प्यादे मारणार. अहो एका वेळेस एकच प्याद मारता येतं पोपट, हो. हत्ती कुणाचा आहे? तुमचा. अहो, जगातला सगळ्यात शक्तिमान प्राणी तो एका वेळी 10 प्यादे मारू शकतो. अरे असं कसं मारू शकतो? तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्या तुमच्या वजिराने आहे ना ह्यांचा उंट मार. ए मला नाही शिकवायचा बुद्धिबळातलं. सॉरी मला शिकवतेस तू? सॉरी. अरे गुंडप्पा विश्वनाथन आनंद इंगळे माझ्याकडे शिकून चॅम्पियन झाला. मला काय शिकवतो बुद्धिबळातलं? अरे उंट आहे तो, कशाला त्रास द्यायचा त्याला? वाळवंटातला प्राणी आहे. चला माझ्या वजीराची बॉलिंग आहे. ए विकेट किमीला जा. राईट मोर द विकेट पॅव्हलियन अँड वजीर ऑन द लाईन अँड वजीरने तुझा घोडा मारला. यस. अरे असा कसा घोडा मारला? मध्ये प्यादा आहे ना. एवढा मोठा वजीर येतो म्हटल्यावर प्याद मागे नाही का सर? अरे उगाच या खेळाला बुद्धिबळ नाही म्हणत, जरा बुद्धी चालवा. चले तुझी चाल. आता माझा उंट येऊ दे. माझा उंट तुमच्यावर चाल करू देतोय. लक्षात ठेवा. हे बघा, हो, हो. राजस्तो. हे हत्ती आणि उंटाचा हायब्रिड आहे. मार्यो रे तारो हत्तीनो बदड बदड मार्यो रे. अहो उंट तिरपा चालतो वो. मी आलेलाची त्रिपी अहो तिकडं नाही व इथं पटावर. हो. उंट कोणाचा आहे? अरे तुमचा असला म्हणून काय झालं? कसं पण खेळायचं? खेळायला काय नियम बियम आहेत का नाही? पोपट वाळवंटातला प्राणी येतो. उन्हानं त्याची पावलं अशी वाकडी तिरकी तिकडी पाकडी पडणार ना म्हणून चालतोय तसा चालवला. माझ्या राजाची चाल. हो. अहो खेळता खेळता तुम्ही साईड बदललीत. लोक पक्ष बदलतात, मी तर फक्त साईडच बदलली. क्या बात है. माझा राजा तुझा उंट घोडा हत्ती आणि घुबड मारणार. बुद्धिबळात घुबड कुठलं आणलं? येतं कधी कधी येतं. ए, सोड. तेरी इज्जत का सवाल है धनी ए, भाग. सोड. नहीं, छोड़ दो, छोड़ दो मेरे धनी को. छोड़ दो, छोड़ गोल दो. गोल. बुद्धिबळात रेड कार्ड. मग बुद्धिबळात गोल. अहो राजा एक घर पाठी पुढं आजूबाजूला चालतो, एका वेळेला एवढ्या लोकांना नाही मारत. त्याला उगाच राजा केलाय का? तो 15-20 लोकांना मारू शकतो. अरे बुद्धिबळ आहे, जरा बुद्धी चालवा. अरे तुमचं बुद्धिबळ खेळताय तुम्ही हे. गप्प बसा. चला द्यापा मोजे. तो मे पाजा. मोजे पादा. प्यादे मोजा. असंही आहे ते. असंही आहेत हे. एक मिनिट, माझे झाले 1 2 3 4 5 6 7. माझे 1 2 3 4 हा. 5 6 हे, हे. 7 8. अहो हे कुठं आणले? हे दुसऱ्या पक्षातून फोडून आणले मी. माझे 11 झालेले आहेत. माझ्याकडे 11 प्यादी आहेत. अरे. मी बुद्धिबळ जिंकलो, माझ्याकडे बुद्धी जास्त आहे. अरे, ओ असे कोणाकडे प्यादे जास्त म्हणून कोण जिंकत नाही हो. राजाला चेकमेट द्यायचा असतो. गप्प बसा हो. हे आमचं बुद्धिबळ आहे, भूत्यांचं बुद्धिबळ. अरे म्हणून काय कसं पण खेळायचं काय? वाडा हवाय ना तुम्हाला? हा वाडा हवाय ना? हा ठीक आहे. तुमची हुशारी ठरवून झाली असेल तर लवकरात लवकर वाड्याचा व्यवहाराचं बोलूयात. तिकडे भाईनं मला कापायची तयारी केली असेल. कोणी? बाईनं म्हणजे माझ्या बिंदूनं भाजी कापायची तयारी केली असेल. मी चटकीने तिला एक फोन करून आलो. 1 मिनिट. हा